आघाडी 204 जागांवर आघाडीवर आहे। कलांमध्ये भाजपची आघाडी आता घसरलेली आहे 273 जागांवर, म्हणजे फक्त मॅजिक फिगर पासून एकच जागा जास्त आहे एनडीएला या कलांमध्ये। तर इंडिया आघाडी सध्या 204 जागांवर आघाडीवर आहे, द्विशतक त्यांनी पार केलेलं आहे। त्यामुळे इंडिया आघाडीनं आता एनडीएची धाकधूक चांगलीच वाढवली आहे। तर एनडीए 275 आणि इंडिया आघाडी 204 जागांवर आघाडीवर। सातत्याने आकडे हे बदलत आहेत आणि धाकधूक देखील नेत्यांची वाढलेली आहे। राज्यामध्ये देखील मोठा फरक सध्या पाहायला मिळतोय। महाविकास आघाडी 20 तर महाविकास आघाडी या ठिकाणी 27 जागांवर आणि महायुती 20 जागांवर आघाडीवर आहे। तर राज्यामध्ये महाविकास आघाडी सध्या आघाडीवर आहे। तर राज्यामध्ये चित्र पाहायचं झालं तर भाजप 14, काँग्रेस 10 आणि शिवसेना ठाकरे गट 10 जागांवर आघाडीवर आहे। महायुती 20 वर आलेली आहे तर महाविकास आघाडी 27 वर आता पोहोचलेली आहे। काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट 10 जागांवर आघाडीवर, शरद पवार गट 7 जागांवर आघाडीवर। तर माढ्यातून मोहिते पाटलांना 4656 मतांची आघाडी आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्या पिछाडीवर आहे। सांगली विशाल पाटील 11,000 मतांनी आघाडीवर। सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील 11,000 मतांनी आघाडी त्यांनी घेतलेली आहे। विद्यमान खासदार संजय काका पाटलांसाठी हा मोठा धक्का, त्याचबरोबर चंद्रहार पाटलांसाठी देखील ही धक्कादायक बातमी। पुढे मुरलीधर मोहोळ 4,000 मतांनी आघाडीवर। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ 4,000 मतांनी आघाडीवर। वसंत मोरे आणि रवींद्र थंगीकर यांच्यासाठी मोठा धक्का। तर वरचे आकडे देखील सातत्यानं बदलत आहेत। आपण पाहतोय राज्यामध्ये महाविकास आघाडी पुढे गेलेली आहे। महाविकास आघाडी 27 तर महायुती सध्या 20 जागांवर आघाडीवर आहे। तर राज्यामध्ये महाविकास आघाडी पुढे निघून गेली आहे। नितीन गडकरी 11,019 मतांनी ठाणे नरेश म्हस्के आघाडीवर। ठाण्यामध्ये नरेश म्हस्केंनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के आघाडीवर। तर राजन विचारे हे मागे पडलेले आहेत। नितीन गडकरी 11,019 मतांनी सध्या नागपुरात आघाडीवर आहे। या सगळ्या कला